या सर्वांच्या नेतृत्वात ही समिती गोड कार्य करते. त्या कार्याला पुन्हा शतशः नमन करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, की वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज या मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे प्रवीण महाराज असतील, ओंकार महाराज असतील, किरण महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण शिवनाथ महाराज आहेत. ही मंडळी एवढ्या गोड गाड्याची आहे. ह्यांच्यात तर माझ्यात फरक एवढाच आहे, ह्यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. कोणाची कोंबडी जरी मेली तर सरपंचाची परवानगी न घेता स्पीड ब्रेकर टाकता येत. अशी गोड गाणारी मंडळी वाजवण्याकरता माझ्या हृदयाच्या पटलावर आवडीच्या पक्वाजांची जी यादी आहे त्यात आमच्या संकेत महाराजाचं नाव. आणि वारकरी संप्रदायामध्ये एकमेव पक्वाजा असा आहे, तबल्यात बी तेवढेच तयार आहेत आणि पक्वाजात बी तेवढेच तयार आहेत. पण विशेष आहे त्यांचा, तबल्यावाले पक्वाजावर बसले की पक्वाजावर तबला वाजवते आणि पक्वाजवाले तबल्यावर बसले तर तबल्यावर पक्वाज वाजवतात. पण आमच्या संकेत महाराजांच्या वाजवण्यात एवढा विवेक आहे, ते तबला त्याच दिमाखात आणि पक्वा सुद्धा त्याच दिमाखात वाजवतात. असे आदरणीय संकेत महाराज त्यांची उपस्थिती आहे. आज आमचे नितीन महाराज गोडसे इथं आहेत आणि हे टाळकरी तुम्ही पाहिले असतील. तुम्हाला अजून एकदा सांगतो, एखाद्या महाराजाने एका एकराचा मठ बांधला तो मोठा नाही, ज्याने संप्रदायाकरता 10 टाळकरी घडवले तो मोठा. असं गोड कार्य यांचं चालू आहे. ह्या सगळ्यांच्या कार्याला नमन. आणि या ठिकाणी गगनगिरी बाबाच्या नावावर हे 8वं पर्व संपन्न होत आहे आणि ते अधिक मासात संपन्न होत आहे. अधिक मास म्हणजे काय, 2 मिनिटात सांगतो आणि सेवा संपवतो. आपल्याकडे चंद्र आणि सूर्याच्या गतीत जो फरक पडतो, आपल्या पृथ्वीला चंद्राभोवती परिक्रमा करायला 354 दिवस लागतात आणि सूर्याभोवती परिक्रमा करायला 365 दिवस आणि 8 तास लागतात. म्हणजे दरवर्षी 11 दिवस आणि 8 तासाचा फरक पडतो. मग दोन्ही पंचांगाचा मेळ लागावा म्हणून आपल्याकडे या अधिक मासाची योजना आहे. 2 वर्ष 8 महिने आणि 19 दिवस गेले की आपल्याकडे अधिक मास काढण्याची पद्धत आहे. असा अधिक मास काढला जातो. म्हणून सगळ्या वर्षातला उरलेला काळ म्हणजे याला मलमास म्हणतात. हा 12व्या 13वा येतो म्हणजे याला अधिक मास म्हणतात. देवाने आपलं नाव याला देऊन एक वरदान दिलं, अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे याला अधिक मास म्हणतात. आपलं पुरुषोत्तम मास म्हणतात. आणि चौथं जर नाव सांगितलं नाही तर जावई धोंडे घेऊन माझ्या मागं लागतील, याला धोंड्याचा महिना बी म्हणतात. अशा महान पर्वावर एका मोठ्या साधूच्या नावावर हे कार्य चालू आहे. आणि काही काळजी नाही, गगनगिरी बाबाचं कार्य जिथं जिथं आहे. मी खोपोलीच्या आश्रमात कीर्तन केले. मी बाबाच्या त्या कोल्हापूरच्या पुढं बाबाचं गाव आहे गगन बावडा. हो, वर गगन बावडा आणि खाली भुई बावडा आहे. गगन बावड्यालाही बाबाच्या मंदिरात कीर्तन केले. बाबाच्या अनेक मंदिरात आमच्या ह्याला दरवर्षी कीर्तन करतो मी. वाकडला गगनगिरी बाबाचं फार सुंदर मंदिर आहे, तिथंही कीर्तन करतो. आणि माझा एक अनुभव आहे महाराज, जिथं बाबाचं अधिष्ठान आहे तिथं कशालाच कमी नाही. म्हणून एवढा मोठा उत्सव एखाद्या जिल्ह्याला, एखादा संप्रदाय एका जागी आला तेवढा करता येणार नाही. एवढा या पंचक्रोशीनं केलेला आहे. ह्या कार्याला काहीच कमी पडणार नाही आणि पडू नये अशी बाबाजीच्या चरणी प्रार्थना करून विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय बोललेले कोणी खेडेवा कोणी उत्तरे क्षमा करा महाराज तो नाही कारुण्य